श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। तर बघा, मनात नेहमी वाईट किंवा निगेटिव्ह विचार येतात का? खूप टेन्शन असतं का? कसला तरी त्रास होतोय, मनातल्या मनात कसले तरी विचार येत आहे, काही प्रश्न आहेत त्याची उत्तरं तुम्हाला मिळत नाही, तर ह्या सर्व गोष्टी जर तुमच्या सोबत सुद्धा होत असतील तर तुम्हाला हा एक उपाय करायचा आहे। ही एक गोष्ट तुम्हाला करायची आहे जेणेकरून तुमचे सगळे वाईट विचार, निगेटिव्ह विचार जे आहे, जेवढं पण तुम्हाला टेन्शन असेल ते सगळं लवकरात लवकर तुमच्या मनातून, तुमच्या डोक्यातून सुद्धा निघून जाईल। आणि हा चमत्कार, हा अनुभव जो आहे तो भरपूर लोकांना सुद्धा आलेला आहे। तर तुमच्या सोबत देखील असंच होत असेल तर तुम्हाला हा उपाय नक्कीच करायचा आहे। तर तो उपाय काय आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका। तर बघा, फक्त मनात तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे आणि हे काम करायचं आहे, ही एक गोष्ट तुम्हाला करायची आहे आणि तुम्हाला तुमच्या स्वतःवर ते आणि स्वामी समर्थांवर ते विश्वास ठेवून हा उपाय करायचा आहे, एक गोष्ट करायची आहे जेणेकरून तुमच्या मनात कुठल्याही प्रकारचे निगेटिव्ह विचार असोत, निगेटिव्हिटी असो, ते सुद्धा निघून जाईल। कारण मनात वाईट विचार आणि निगेटिव्ह विचार हे कोणीही देऊन जात नाही, हे आपण स्वतः निर्माण करतो। सारखा विचार करून जर आपण विचार करणे बंद केले तर कोणालाही टेन्शन येणार नाही आणि भरपूर लोक असं करतात। हे नेहमी सकारात्मक पॉझिटिव्ह विचार करत असतात, नेहमी आनंदी राहतात का? कारण ते विचार कमी करतात, त्यामुळे ते नेहमी हसत खेळत राहतात। तर तुम्हालाही हे काम करायचं आहे, त्यामुळे तुमचे विचार, निगेटिव्ह वाईट विचार, टेन्शन हे सगळं हळूहळू कमी व्हायला सुरुवात होईल आणि तुम्हाला कळणार सुद्धा नाही। तर तुम्हाला हे काम केव्हा करायचं आहे, कसे करायचे आहे, कोणत्याही वेळेला तुम्हाला हे काम जे आहे ते करता येईल। पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की हे काम तुम्हाला दररोज न विसरता, न चुकता करायचे आहे। सकाळी करा किंवा मग संध्याकाळी करा, रात्री करा, तुम्ही केव्हाही दिवसभरामधनं करू शकतात। आता हे काम म्हणजे काय, तर तुम्हाला एक शांत जागेवर, कुठेही जेथे तुम्हाला शांतता मिळेल, बेडरूम मध्ये असो किंवा हॉल मध्ये किंवा मग तुम्ही टेरेसवर सुद्धा जाऊन, जिथे कुठे तुम्हाला शांतता मिळेल तिथे बसून तुम्हाला हा उपाय करायचा आहे। जिथे कोणी तुम्हाला डिस्टर्ब करणार नाही तिथे तुम्हाला शांत बसायचं आहे, डोळे बंद करायचे आहे आणि फक्त डोळे बंद करून श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ अशा मनातल्या मनात तुम्हाला बोलायचं आहे। आणि 5 मिनिटं बसा, 10 मिनिटं बसा, जेवढा वेळ तुम्हाला बसता येईल तेवढा वेळ तुम्हाला बसून तिथे नामस्मरण करायचं आहे। पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी आणि तिसऱ्या दिवशी तुम्हाला त्रास होईल, बसलं जाणार नाही, पण रोज बसाल तर हळूहळू त्या गोष्टीची सवय तुम्हाला लागेल। आणि आधी तुम्ही 5 मिनिटं बसाल, 10 मिनिटं असं वाढवत जा, म्हणजे तुमचा त्रास सुद्धा तुम्हाला होणार नाही आणि चांगलं वाटू लागेल आणि मनातले वाईट विचार, निगेटिव्ह विचार सुद्धा संपू लागतील। हे ऑटोमॅटिक होत नाही, तर हे स्वामीच करत असतात, कारण हे एक प्रकारची सेवाच आहे, एक प्रकारचा उपाय आहे, एक प्रकारचा प्रयोग आहे जो तुम्ही स्वतःवर करत आहात, स्वतःच्या डोक्यावर करत आहात। भक्तांच्या मनावर ते स्वामी महाराज करून घेत असतात। तर हे सगळं तुमचं जीवन आणि आयुष्य, तसंच शरीर जे आहे ते स्वामीमय होईल आणि तुम्ही फक्त आधी 5 मिनिटं स्वतःला किंवा मग 10 मिनिटं रोज करत असाल, असं करता करता नंतर तुम्हाला हळूहळू हे स्वतः तुम्हाला छान वाटायला लागणार आणि तुम्ही जास्त वेळ सुद्धा बसू शकतात। तर अशा प्रकारे तुम्हाला आवर्जून हा उपाय जो आहे तो न चुकता रोज करायचा आहे। त्याचबरोबर तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये पंचगव्य टाकून सुद्धा आंघोळ करू शकतात, याने सुद्धा तुमच्या मनात काही वाईट विचार येत असतील, निगेटिव्हिटी असेल तर ते सुद्धा दूर होईल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत। श्री स्वामी समर्थ।